तर हे पंचखाद्य लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अगदी थोडंसं तूप। इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यात 2 छोटे चमचे तूप घेतलं। तूप चांगलं गरम करून घ्यायचं, कारण याच्यात आपल्याला काही सुके मेवे तळून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्या तुपामध्ये मी बदाम टाकून घेतलेत। साधारण पाव कप भरतील एवढे हे बदामाचे काप आहेत, तर तुम्ही इथे अख्खे बदामसुद्धा वापरू शकतात। आता हे बदाम मिनिटभर फक्त ह्या तेलात लो फ्लेमवरती तळून घेतले। बदामाचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे किंवा करपवायचे नाही आहेत, ते फक्त छान तळून घ्यायचे। आता बदाम तळून झालेत, हे मी बाजूला काढून घेतले। त्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला मनुके तळून घ्यायचे। 2 चमचे भरतील एवढे हे मनुके आहेत। आता ह्या रेसिपीमध्ये जे सुके मेवे आपण वापरलेत त्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। साधारण अर्धा मिनिट फक्त आपण हे मनुके म्हणजेच किशमिश तळून घ्यायचे। हे पहा, लगेचच किशमिश तळून झालेत, हे आपण बाजूला काढून घेऊ। आता ह्याच शिल्लक असलेल्या तुपात मी मखाने तळून घेणार आहे। तर मखाने मी इथे पाव कप घेतलेत। मखानेसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। ह्या रेसिपीमध्ये फक्त जे गुळाचं प्रमाण आहे ते ह्या सगळ्या क्वांटिटीच्या प्रमाणात घ्यायचं असतं। बाकीचे जे ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मखानेसुद्धा मी 2 मिनटं छान मंद गॅसवरती तळून घेतले। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। आता आपल्याला इथे तूप वापरायचं नाही आहे, तर मी इथे 2 ते 3 चमचे तीळ घेतले। आता हे तीळसुद्धा मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे। तीळ चांगले तडतडायला लागतील इथपर्यंत भाजायचे, खूप जास्तही भाजायचे नाहीत, नाहीतर मग हे जे लाडू आहेत ते थोडे कडवट लागू शकतात। तर आता तीळ भाजून झालेत, तीळसुद्धा मी बाजूला काढून घेते। तर ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडेल ते 5 प्रकारचे खाद्य वापरू शकतात। जर तुमच्याकडे यांच्यापैकी एखादा जिन्नस नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्यांचा वापर करू शकतात किंवा मग जे फुटाणा डाळ असते त्याचा वापर करू शकतात। तर आपल्या आवडीवरती हे जे 5 पदार्थ आहे हे डिपेंड आहेत। त्यानंतर यातच अर्धा कप मी सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेते। या किसऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा इथे टाकू शकतात। आता हा खोबऱ्याचा किस भाजताना काळजीपूर्वक भाजायचा, अजिबात हा करपू द्यायचा नाही, पण आपल्याला हा छान खरपूस होईल इथपर्यंत भाजायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हा जो सुक्या खोबऱ्याचा किस आहे हा छान भाजून घ्यायचा। तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत खोबऱ्याचा किस आता छान कुरकुरीत झाल्यासारखा वाटतोय, पण अजिबात आपण याला कुठेही करपू दिलेलं नाही आहे। आता ह्या स्टेजलाच आपण हा बाजूला काढून घेऊ आणि हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपल्याला आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तसंच अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता हे सगळे जिन्नस छान थंड झालेत। त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात सुरुवातीला भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेले मखाने टाकायचे। आता हे तीळ आणि मखाने आपल्याला मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचे। तुम्हाला जर तीळ ह्या लाडूंमध्ये अख्खे हवे असतील तर हे नाही वाटले तरी चालेल, मखाने फक्त मग वाटून घ्या। हे पहा, मखाने आणि तीळ मिक्सरमधनं छान फिरवून घेतले। आता त्यातच तळून घेतलेले बदाम टाकायचे। आता हे सुद्धा मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेऊ। जर तुम्हाला जाडसर लाडू आवडत असतील तर हे जे सगळे जिन्नस आहेत हे अगदी कमी प्रमाणात वाटायचे, म्हणजेच मिक्सर चालू बंद करून वाटायचे, म्हणजे हे खूप जास्त बारीक होणार नाहीत। त्यानंतर याच्यात भाजून घेतलेलं सुकं खोबरं घेतलं। आता हे जे सगळे जिन्नस होते हे साधारण 1.5 ते पावणे 2 वाटी भरतील एवढे होते, तर त्या प्रमाणात मी इथे अर्धी वाटी गूळ टाकून घेतलाय, चिरून घेतलेला गूळ। आता गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, पण जर 2 वाटी हे सगळे जिन्नस असतील तर त्यासाठी अर्धी वाटी गुळाचं प्रमाण अगदी पुरेसं होतं। हे सुद्धा मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं। हे पहा, गुळामुळे हे जे लाडूंचं मिश्रण आहे हे आता थोडंसं ओलसर झालं आहे, म्हणजे आपण याचे लाडू वळू शकू। आता हे जे मिश्रण आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर ह्या स्टेजलाच आपल्याला जर वेलायची पावडर इथे वापरायची असेल तर ती टाकू शकतो, जायफळ टाकायचं असेल ते टाकू शकतो। मी इथे हे तळून घेतलेले मनुके आता टाकून घेतलेत
आणि हे सगळं छान एकजीव करायचं आहे. तर आता हे एकजीव केल्यानंतर आपण असेच हे लाडू वळू शकतो, पण थोडंसं जर हे कोरडं वाटत असेल तर ह्याच्यात तुम्ही थोडं किंचितचं तूप टाकू शकतात. तर मला हे थोडं कोरडं वाटतं आहे, त्यासाठी मी इथे अगदी पाव चमचा तूप टाकून घेतलं आहे. हे पहा, छोटा चमचा आहे आणि छोटा पाव चमचा मी इथे तूप टाकून घेतलं. आता हे तूप आपल्याला ह्या मिश्रणाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. आपल्या हाताची जी उष्णता असते त्यामुळे एकतर गूळ आणि तुपातनं पाणी सुटतं आणि त्यामुळे हे लाडू छान बांधले जातात. आता लाडूंचं मिश्रण तयार आहे. आता याचे लाडू वळून घेऊ. तर लाडू वळताना आपल्याला हवे तसे छोटे मोठे आपण हे लाडू वळू शकतो. आमच्याकडे छोटेच लाडू आवडतात, त्यामुळे मी इथे छोटे छोटे लाडू वळून घेतलेत. तर हे पहा, इथे आपला हा पंचखाद्यांचा लाडू तयार झाला आहे. अगदी गोल करकरीत हा लाडू तयार झाला आहे. चवीला छान लागतो, शिवाय पौष्टिक आहे. आपण ह्यात सगळे ड्रायफ्रूट वापरले, त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हा लाडू खाता येतो. छान पौष्टिक असतो आणि छान खुसखुशीत असा हा लाडू तयार होतो. ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे लाडू आता वळून घेते. तर मग तुम्हाला ही पंचखाद्य लाडूंची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. हे लाडू तुम्हीसुद्धा जरूर बनवून पहा आणि कसे झालेत हे मला सांगायला अजिबात विसरू नका. कंदी पेढे बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलंय. तूप वितळल्यानंतर त्यात आपल्याला 1 वाटी दूध पावडर टाकून घ्यायची आहे. ही दूध पावडर आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे. दूध पावडर भाजत असताना अधूनमधून आपल्याला याच्यात थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती ही दूध पावडर छान भाजून घ्यायची आहे. ही दूध पावडर भाजत असताना शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा किंवा मग जाड बुडाची कढई वापरा. तर इथे 10 मिनिटं ही दूध पावडर मी अगदी मंद गॅसवरती भाजून घेतली आहे आणि ही दूध पावडर भाजत असताना मी एकूण 4 चमचे तूप वापरलंय. आता याच्यात थोडं थोडं दूध टाकायचं आहे. तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं साधारण 3 ते 4 चमचे एवढं दूध फक्त आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त दूध टाकू नका. आता दूध टाकल्यानंतर ही मंद गॅसवरती पुन्हा भाजत राहायची आहे, जोपर्यंत हिचा रंग आपल्या कंदी पेढ्यांचा रंग असतो तसा होत नाही, म्हणजे थोडासा व्हीट करी किंवा गोल्डन रंग होत नाही तोपर्यंत ही भाजून घ्यायची आहे. दूध पावडर भाजून झाली आहे, ही मी आता मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे. या पद्धतीने दूध पावडर वाटून झाल्यानंतर ती आपल्याला एका ताटात काढून घ्यायची आहे. त्यात चवीपुरता पिठी साखर टाकायची आहे. तर मी इथे 3 चमचे पिठी साखर टाकली, 1 वाटी दूध पावडरसाठी. आता ही पिठी साखर आपल्याला ह्या दूध पावडरमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने पिठी साखर या दूध पावडरमध्ये छान एकजीव झालेली आहे. आता याच्यात 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पेढा बनवायला सोपं जाईल. आता पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे. तर या पद्धतीने थोडासा आपला जो कंदी पेढा असतो तो कसा एकदम गोल नसतो, थोडा ओबडधोबड असा आकार असतो. तर त्या आकाराचा पेढा मी इथे बनवून घेतलेला आहे. पेढा बनवून झाला की तो पिठामध्ये घोळून घ्यायचा. तर ह्या प्रकारे आपला कंदी पेढे तयार झालाय. हे पेढे बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं. त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं. दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम करत असताना यात मी 1 छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं. आता हे दूध पावडर ह्या दुधामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते. हे पहा, तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला हे चिकटणार नाही. इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड बुडाची कढई वापरू शकतात. तर ह्या पद्धतीने साधारण 5 मिनिटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतला आहे. आता हा खवा मी एका ताटात काढून घेते. आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे. तर त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय.
आणि ह्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो. पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता, काजू, चारोळी तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात. तर ह्या पद्धतीने म्हणजे आपले दुधाचे पेढे तयार झाले. केशरी शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलं. त्यात 1 वाटी रवा टाकून घेतला. हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना सतत हलवत राहायचंय जेणेकरून रवा हा करपणार नाही आणि ह्या पद्धतीने रव्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झालाय तो मी बाजूला काढून घेतलाय. आता ह्याच कढईमध्ये 3 कप दूध मी गरम करून घेतलंय. दूध चांगलं उकळलं की त्यात भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि ह्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं. त्यात गुठळी असायला नको. हे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 मिनिटं शिजून घ्यायचं. 5 मिनिटं रवा छान शिजून झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे. आता हे छान एकजीव करायचं आणि त्यात 1 वाटी साखर टाकायची. जेवढा रवा घेतलाय तेवढी साखर मी इथे टाकून घेतली आहे. साखर टाकून झाली की हे पुन्हा छान एकजीव करायचंय आणि ही साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला शिजू द्यायचंय. आता यातच मी 10-12 केशरच्या काड्या 2 चमचे दुधात भिजत टाकल्या होत्या. ते दूध मी आता ह्या शिऱ्यामध्ये टाकून घेतलंय. दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचंय. वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट टाकायचे आणि 5 मिनिटं मंद गॅसवरती हा शिरा शिजू द्यायचा आहे. फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड टाकू शकतो. बेसन लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप घेतलं. शक्यतो जाड बुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला 2 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो. तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात 1 चमचा तूप टाकून घेतलंय. तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. प्रत्येक 5 मिनिटानंतर याच्यात 1 चमचा तूप टाकायचं आणि हे छान भाजून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने मी एकूण 20 ते 25 मिनिटं हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे. ह्या पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे जे बेसन पीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय. हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचं आहे. या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. बेसन पीठ थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालंय. आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तर साधारण अर्धी वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे. थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचं आहे. आता आपण याचे लाडू वळायला घेऊ. तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो. सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात. मी इथे बदाम वापरले. तुम्ही हवं तर काजू, किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात. तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झालेत.